नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई। अभिलाषा, काय झालं प्रथमेश दादा? अगं अभिलाषाला बघितलंस का कुठे तू? नाही नकोय चहा. इथे तरी नाहीये, खोलीत असतील ना. मी तिथूनच येतोय ना, तिथे नाहीये म्हणून तर विचारतोय. टेरेसवर? नाही नाही नाही, त्या तिथे नसतील. मी आत्ताच टेरेसवरूनच खाली येते. ते कपडे वाळत घालायला गेले होते, आता नाही आहेत त्या. दादा तुम्ही अभिलाषा वहिनींबद्दल बोलताय का? हो. अरे त्यात तर मला बाहेर जाताना दिसल्या. कुठे गेली, काही बोलली का तुला ती? नाही, म्हणजे मी विचारलंच नाही तर त्या कशाला सांगतील? माझ्या लक्षात आलंय, त्या मंदिरात गेल्यात. हो, 2 दिवसापासून मला म्हणत होत्या रोज मंदिरात गेलं पाहिजे. मग आजपासून सुरुवात केली असेल. टेन्शन घेऊ नका. तू चहा घेणार? नको. सांगूनही गेली नाही. अरे दादा तू किती विचार करतोयस? अभिलाषा वहिनी काय लहान आहेत का हरवायला? नाही रे, पण ती कधी कधी लहान मुलांसारखं वागते आणि तिच्या हातून जे घडू नये ना ते घडतं, म्हणून मला काळजी वाटते. कळलं का? वहिनी, बँकेत पोहोचलात का? कॅश काढली ना तुम्ही? हा, ऐका ना वहिनी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. 1000च्या नोटा आहेत की 500-500च्या नोटा आहेत? हा, मग काय हरकत नाही. म्हणजे वाटणी करायला तेवढं सोपं ना हो, म्हणून म्हणते. कॅश? वहिनी मी नंतर बोलते तुमच्याशी. विघ्नेश आला. ओके ओके, बाय बाय. कॅश, अभिलाषा वहिनीला कुठे पाहिलंस? नाही. अगं नाही, मगाचपासून दादा बोलवतोय. मला कळत नाही कुठे आहेत. मी घरात पण शोधलं, त्या नाही आहेत. हो का? अरे मी तुला सांगायलाच विसरले. म्हणजे मला असं वाटतं की त्या कदाचित शॉपिंगला गेल्या असतील. हा, म्हणजे काल तसं बोलत होत्या म्हणून म्हटलं. शॉपिंगला का? शॉपिंग वरनं मला कॅश आठवलं, तू खरंच सुधारलीस का ग? म्हणजे? म्हणजे मी तुला शॉपिंगला पैसे देतो आणि जर समजा जर मी तुला पैसे द्यायला विसरलो तर तू नक्कीच माझ्याकडनं ते मागून घेतेस. पण बघ ना, म्हणजे काल मी तुला ते शॉपिंगला पैसे द्यायलाही विसरलो आणि चक्क मागायलाही विसरलीस, म्हणून म्हटलं. आज माझी 50,000ची कमाई होणार आहे, त्यामुळे 1,500-2 हजारासाठी तुझ्या समोर हात पसरण्याची मला काहीच गरज नाहीये. नाही काही प्रॉब्लेम नाही, मी देतो ना. किती पाहिजे सांग ना. अरे विघ्नेश, नकोय मला ते पैसे. हे काय नेहमी शॉपिंग बरं दिसत नाही. विघ्नेश, आपल्याला लहान मुलगा हे विसरलायस का तू? गौरवसाठी फ्युचर प्लॅन करायला नको का? ठेव ते पैसे, पैसे ठेव म्हटलं ना. आणि हे बघ, मी पैशाची काळजी घेते तशी तुलाही काळजी घ्यायला पाहिजे. कळलं? हो. शॉपिंग. वहिनी, अहो वहिनी, कुठे होता तुम्ही? किती वाट पाहायची तुमची? मी ते देवळाच्या पुढे काय येतं, इतीची शाळा. इतीच्या शाळेतही मी गेले नव्हते. मग अभिलाषा, तुला साधा एक फोन उचलता येत नाही? काय? अगं केव्हाचा फोन करतोय मी तुला. हो का? मग हो, मला कळलंच नाही तुम्ही मला कधी फोन केला होता ते. हा, बॅगेत होता ना फोन म्हणून कळला ना. आणि रात्री इतीने नाही का फोन घेतलेला माझा, तेव्हा तिने काहीतरी आवाजच येत नाहीये फोनचा माझ्या. बरं, तो मोबाईल द्या बरं आधी, मी रिंगटोन सेट करते. नको, नंतर मी बघते काय झालंय ते. हा, पण तू कुठे गेली होतीस अजून सांगितलं नाहीस? बँकेत. काय? बँकेत गेले होते मी. अगं कालच तू बँकेत जाऊन आलीस ना? हो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काल बँकेत मी दागिने ठेवायला गेले होते ना. आणि आज पैसे? दागिने म्हणजे बँक वाल्यांनी दागिने व्यवस्थित कपाटात ठेवलेत की नाही हे पाहायला गेले होते. लॉकर म्हणतात त्याला. तेच ते. माझं ना खूप डोकं दुखतंय. ऊन होतं ना बाहेर खूप, तर मी जरा आराम करते. हा, आलेच मी. खूप डोकं दुखतंय. तेव्हा परमेश्वर.
हॅलो नाही नाही मी येतोय ऑफिसमध्ये. हो पण जरा वेळ लागेल मला. नाही नाही मी येणार. हो ठेवतो. अभिलाषा वहिनींचं आत्ताचं बोलणं विश्वास ठेवावं असं नक्कीच नव्हतं. काहीतरी लपवतायच असं सारखं वाटतंय. आता पुन्हा नवीन काही सुरू नाही झालं म्हणजे मिळवलं. परमेश्वरा हे पैसे कुठे ठेवू? कपाटाच्या वर ठेवू का? नाही नको नको नको. कपाटात ठेवते. अभिलाषा हा? काय झालं? काय? कुठे काय? तुझा चेहरा कसा पडलाय? पडलाय छे हो. एवढा घाम का आलाय तुला? कुठे काय? अभिलाषा तू आजारी आहेस का? म्हणजे तुझा चेहरा पाहून मला तसं वाटतंय का? आजारी? नाही नाही अहो मी आजारी नाहीये. डोकं खूप दुखतंय माझं. अच्छा डोकं ये मी चेपून देतो तुला. नाही नको हो. कशाला उगीच तुम्हाला त्रास. तुम्ही इथून जा ना मग मला बरं वाटेल. अगं मला इकडे ये. बस इकडे. बस 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 ये. बस म्हणतोय ना. हो बस टिकून बस जरा. हा आरामात. मी तुझं डोकं चिपून देतो. आणि त्यात कसला आलाय का त्रास? हा बरं वाटतंय का आता अभिलाषा? खूप त्रास होत असेल तर मी डॉक्टरांना फोन करू का? नाही नाही डॉक्टरांना कशाला उगीच त्रास देता तुम्ही? नाही म्हणजे आत्ता आठवलं. अहो मी काही खाल्लं नव्हतं ना म्हणून माझं डोकं दुखत होतं. हो बरोबर. तुम्ही काम करा. तुम्ही खाली जा. नाही म्हणजे खाली जाऊन सांगा ना मीराला. जाताय ना? दार कसं उघडलं? थांब मी करते बंद. तुम्ही खाली जाऊन सांगा ना. मला खूप भूक लागली म्हणून मग डोकं दुखायचं पण थांबेल. जा ना. लवकर सांगा पाठवायला. देवा परमेश्वरा हे पैसे घरी आणताना इतकी धाकधूक होत होती. आता हे पैसे ठेवू कुठे? ते जाऊ दे. खर्च कसे करू? कुठे करू? देवा परमेश्वरा. कॅश. अगं किती वेळ मोजणार आहेस तू? 3दा मोजून झालंय तुझं. तुझ्यामुळे मी एकदाही मोजलेलं नाहीये. ठीक आहे तुम्ही बोलताय ना तर नाही मोजत मी पैसे. आता तुम्ही कुठे मोजताय? आता 50,000 माझ्याकडे आहेत ना याचा अर्थ 50,000 तुमच्याकडे. बरं ह्या पैशाचं काय करणार आहे ते पटकन सांगा. काय करणार आहे? कॅश मला तर काहीच सुचत नाहीये. तू काय करणार आहेस या पैशांचं? ह्या पैशाचं हे पैसे माझ्यासाठी माझं गुड लक आहे. त्यामुळे हे पैसे मी माझ्यासाठीच खर्च करणार आहे. काय ते गुड लक? अगं पण माझ्या नशिबात होते ना हे पैसे. मग मध्येच तुझं गुड लक कुठून आलं? बहिणी नशिबात होते तो भूतकाळ झाला. आता त्यातले अर्धे पैसे माझ्याकडे आले की नाही म्हणजे माझं नशीब उघडलंय. तर ते सगळं महत्वाचं नाहीये. तुम्ही आधी मला सांगा की तुम्ही ह्या पैशाचं काय करणार आहात? तेच सांगतेय ना मला काहीच सुचत नाहीये. बहिणी मला विचारत असाल तर ते पैसे तुम्ही तुमच्यासाठी खर्च करावे असं मला वाटतं. कॅश कोल्हापूरहून चपला मागवते. बहिणी एवढ्या पैशांचं तुम्ही कोल्हापुरी चपला घेणार आहात? हाय बहिणी. साड्या? हा मला ना खूप दिवसापासून ना त्या इरकली आणि धारवाडी साड्या मागवायच्या होत्या. मागवते मी. छान.
नाही नको नको. का? मी अगं ह्यांनी विचारलं तर काय सांगू मी, आणि आईंच्या लक्षात आलं तर मला विचारलं तर मी काय सांगणार. वहिनी टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. अहो जर तुम्ही मला 50,000 रुपये देऊ शकता तर तुमच्यासाठी 2-4 आयडिया माझ्यासाठी काय आहे? देऊन टाकेन मी तुम्हाला. ए, सांग सांग सांग. मग आत्ताच सांग ना मला. नाही म्हणजे ह्यांनी जर विचारलं तर आपण काय सांगणार आहोत? घरच्यांना काय सांगायचं हे तुम्ही काय शॉपिंग केलंय त्याच्यावर अवलंबून आहे ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आता इथून ताबडतोब बाहेर निघा. कुठे? कुठे म्हणजे काय शॉपिंगला जायचं नाही का? चला चला चला. माझे आहेत ना पैसे? झालं चला लवकर. वहिनी, तुम्ही दोघी बाहेर चाललाय का? अगं हो, आज ना मला धनला नाही, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की आज त्यांच्या नशिबात शॉपिंगचा योग आहे म्हणून आम्ही शॉपिंगला चाललोय. हा. आणि मी त्यांच्या बरोबर चालली आहे. तुम्ही शॉपिंगला चाललाय? हो. अहो मग मला नाही का सांगायचं आधी, मी पण आले असते. बर 5 मिनिटं थांबा, मी पटकन तयार होऊन येते. मीरा तुला आमच्या बरोबर येणं तेवढं गरजेचं आहे का? हो, मला पण थोडी शॉपिंग करायची आहे. नाही नाही मीरा, कसं आहे ना, तुला आता तयार व्हायला वेळ लागेल आणि आम्हाला उशीर होतोय अगं. तर आम्ही निघतो, आम्हाला तसे उशीर होत आहे. हा आकाश, चल, वहिनी, चल. मी तयार आहे. वहिनी 5. काय ना मीरा, कसला विचार करतेस? आई, कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनी आत्ताच गेल्या शॉपिंगसाठी. नाही, त्या जेव्हा जेव्हा शॉपिंगला जातात ना, मला घेऊनच जातात. आज तर मी स्वतःहून म्हणाले होते की मी येते म्हणून, पण त्यांनी टाळलं मला. त्यांचं हे वागणं नवीन आहे का आपल्याला? नाही पण उगाच छोट्या छोट्या गोष्टींचं कशाला टेन्शन घेत बसतेस ग मीरा तू? हं? आई, ज्या ज्या वेळेला त्या अशा वागतात ना, त्या वेळेला त्यांच्या मनात काहीतरी सुरू असतं. आत्ता त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ना, ह्याचंच टेन्शन आलंय मला. काही माणसांना एकदा समजावून सांगितलं की ती सुधारतात. काही माणसांना धडा मिळाला की ती सुधारतात. काही माणसं ही फक्त चुका करण्यासाठीच जन्माला येतात. आता त्या दोघींच्याही नशिबात पुन्हा एकदा तोंडावर पडण्याचा योग असेल तर त्याला आपण तरी काय करणार? तू आता जास्त विचार करत बसू नकोस. तुला मी जी कामं सांगितली ती करून घे बरं. हो, ठीक आहे. जा. बाप्पा, या घरात सुख शांती कायम ठेवणं आता तुझ्याच हातात आहे. अभिलाषा वहिनी आणि कॅश वहिनींच्या अशा वागण्यामुळे आधीच मला खूप टेन्शन आलंय. त्यांच्या हातून अशी कोणतीही चूक होऊ देऊ नकोस ज्यामुळे ह्या घरात पुन्हा वादविवाद होतील. तू त्यांना सांभाळून घे आणि चांगल्या मार्गावर घेऊन ये. तथास. मला माहितीये, ज्या अर्थी तू इथेस त्या अर्थी तू आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मागत असणार. कधी कधी थोडासा माझा विचार करून माझ्यासाठी काहीतरी माग ना. असं काय बोलतोय? मी घरच्यांसाठी मागते, त्याच्यामध्ये तू पण आलासच ना. घ्या. अरे देवा, हिला ना जरा सद्बुद्धी दे ना. कधीतरी हिला रोमॅन्टिक व्हायला सांग, तिचं ते तरी म्हणणार. हे बाप्पा आहेत ते, त्यांच्या समोर असं बोलतात का? त्यात काय प्रॉब्लेम आहे? बाप्पाला काय माहित नाही? अगं मला पण वाटतं ना, तू या बाप्पासारखी माझी भक्ती करावीस. माझ्या समोर यावं, असं शांतपणे उभं राहावं आणि मला म्हणावं, ऋषी देवा. काय काय झालं? मीरा, कसला विचार करतेस? मला
तुझ्या मनात नेमकं काय ते मला नीट सांग. हे बघ, त्या दोघींच्या वागण्यामध्ये खूप बदल झालाय. मला भीती वाटते की त्या परत काही ऐक 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 आबांच्या वाढदिवसाच्या आधीच्या त्या दोघी आणि आत्ताच्या त्या दोघी त्यांच्यात खूप फरक झालाय. बिलीव्ह मी. तुला जसं वाटतंय हा फक्त तुझा दृष्टिकोन आहे. तू एकदा त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदल, तुला सगळं नॉर्मल वाटायला लागेल. कॅशला तुम्ही काही पैसे दिलेत का खर्च करायला? काश्मीराला हो. कसले पैसे? मागच्या वेळेस तुम्ही दिले होते म्हणून विचारतो, यावेळेस काही दिले होते का? मी तिला पैसे दिले. हा. हा हा ते अरे काय नाही रे, ते ती कसं तरी मॉलमध्ये सेल लागला होता, तिला काहीतरी ते घ्यायचं होतं, तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून दिले होते पैसे. मागच्या वेळेस ना? हा ते आता काय? आता काय? मग एक भयंकर घटना घडली आहे. हो हो, काश्मीराने माझ्याकडनं या महिन्यात खर्चासाठी पैसेच घेतले नाही. काय? तुम्हाला पण धक्का बसला ना? तसंच माझी पण अवस्था झाली आहे. पैसेच घेतले नाही हो तिने. आबा तुम्हाला धक्का बसला ना? मला पण बसलाय, पण आनंदाचा. काय झालं? ते पहा, आता या महिन्यात कॅश वहिनीने याच्याकडनं पैसेच घेतले नाही. मग आता काय होणार? दादाचे पैसे वाचले असणार, हो की नाही? मग आता काय होणार सांगू? विघ्नेश दादा मला एक आयपॅड घेऊन देणार. काय संबंध आहे? का? ह्याला सांगा ना. अरे वाचलेत ना तुझे पैसे, आहेत ना गाठीला 4 पैसे, मग घेऊन दे की त्याला. काय तो आयपॉड का काय आयपॅड? वाघिणीने माझी शिकार केली नाही याचा अर्थ वाघीण उपाशी झोपली असं नाही होत. आबा, वादळापूर्वीची शांतता ही. बस 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 इथं थांबा. हा. अगं काय कॅश, इथे का थांबवलीस गाडी तू? हा, अगं दारापर्यंत घेऊन जायची होती ना, अख्खं भाडं देणार होतं आपण. वहिनी, काहीतरी ना तुम्ही बडबडत बसू नका. त्या घरच्यांपासून काही गोष्टी आपण लपवणार आहोत ना, विसरलात कसं? दादा कितना हुआ? 250 रुपये. हा, मीटर तर फक्त 200च दाखवतोय आणि 200 पण जास्तच आहेत. 250 रुपये काय मागतोस तू पैसे? मैडम ये ऊपर का जो लगेज है उसका नहीं लगेगा? पण हे आपलं बोलणं झालं नव्हतं. अभी ये क्या बताने की बात है मैडम? ए तुम शहाणपणा मत करो, कळलं ना? मॅडम बोल रहे ज्यादा हुआ तर ज्यादा हुआ, मी तर तुला फक्त 50 रुपये देणार आहे. अरे वा, सगळी दुनिया फिरून आलात, सगळे पैसे संपले शॉपिंग बिपिंग मध्ये, आणि आता भाडे द्यायला पैसे नाही तुमच्याकडे? अरे तुला तर आता मी वहिनी 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 जरा शांत बसा. पटकन पैसे देऊन टाका. का म्हणून काय विचारताय? त्याच्या आवाजाने आपल्या घरातले सगळे लोक बाहेर आले तर? त्या पटकन पैसे द्या आणि व्हा मोकळ. मग तू दे ना. हे तसे पाणीपुरी रगडा पॅटीसचे मीच दिले होते ना पैसे. तुम्ही बरोबर बोलताय, पण माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत ना, म्हणून म्हणते. मी देते ना तुला सुट्टे पैसे. मग मला देण्याच्या ऐवजी त्याला द्या ना. मग कॅश तू शहाणी असा, जेव्हा खर्च करायची वेळ येते ना तेव्हा तुझ्याकडे सुट्टे पैसे नसतात. वहिनी पटकन पैसे देऊन टाका. कोणतरी आले वाटतं. नाही हो, कोणीतरी आले वाटतं. वहिनी कोण आलाय? हो, बघा, कोणीतरी आले. वहिनी कोणीतरी आले. कोण आलाय कॅश? अहो ते मी तुम्हाला नंतर सांगते, ते महत्वाचं नाही. तुम्ही पैसे द्या लवकर लवकर लवकर. दिले का पैसे? गेलो आता. ते सामान पण खाली उतरून घ्या पटकन. हा, ते खाली उतरव. कोण येते? ते सांगते मी नंतर. आधी ते सामानाला हात लावा त्याला. कॅश कोण येते? आलं का कुणी? कॅश कोण होतं? नाही, कोणीतरी आलं होतं पण परत गेलं. काय? हा, खरंच कुणीतरी आलं होतं की तू मुद्दामून? वहिनी आता बोलण्यात वेळ घालू नका. आपल्याला आता हे लवकरात लवकर सामान लपवायला हवं. कसं आहे ना, एवढ्या महागड्या साड्या आणि मेकअपचं सामान हे कुठून आणलं, आणि अशी चौकशी आपली जर कोण करेल ना तर आपल्याला प्रॉब्लेम्स होईल. त्यामुळे हे सामान आपल्याला लपवायला हवं. हो, पण तू हे कुठे लपवणार आहे? कुठे? हा वहिनी, माझ्या बेडरूमच्या मागच्या खिडकीतून मला दिसेल अशा ठिकाणी लपवते. म्हणजे कसं आहे ना, माझी नजर राहील त्यावर. हा, मी सामान लपवते आणि मग तुम्हाला येऊन भेटते. हा, ठीक आहे? लवकर ये, सांभाळून जा. परमेश्वरा.